शिमगाले। आदित्य, नाश्ता रेडी आहे का? नाश्ता रेडी आहे रे, पण ऐक ना मी काय म्हणते ते। उशीर झाला यार। बरं बोल काय? विजयाताईंचं काही बिनसलंय का रे? का काय झालं? नाही, गप्प गप्प होत्या, डायरेक्ट दाखवलं नाही काही, पण आपल्याला कळतं ना, नकळत आठी होती त्यांच्या कपाळावर। मनात काहीतरी धुसफूस झाल्यासारखे वाटत होती। आपण दिलेल्या चेक वरून तर काही नसेल ना? काहीतरी जमेल ना? ते काही असो, पण ते काय आहे ते कळल्याशिवाय चैन नाही पडणार। हे बघ मेघना, मला नाही वाटत की चेक वरनं काही झालं असेल। नाही, कारण तसं काय असतं तर दादा मला स्पष्टपणे बोलला असता ना। आणि धाकटा भाऊ यार मी त्याचा, मला आवडो न आवडो, त्याच्या स्वभावात असो वा नसो, अधिकाराने तरी तो मला हे सगळं काही बोलूच शकतो। नाही म्हणजे तुझ्या बोलण्यात काही तथ्य नाही असं नाही म्हणत आहे मी, पण बघूया, मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर बघ। बरं चल, उशीर झालाय, मला नाश्ता देणं पटकन। हो देते। माईबाई, हो बरणीबाई, पानं घ्यायची का? 1 वाजला। अगो बाई, 1 वाजला सुद्धा इतक्या? भुकीने टोला दिला वाटतं अजून पोटात। छे बाई, तुम्हाला दिलाय वाटतं जोरात टोला। बारीकसा दिलाय, पण आपल्या मनोरंजक व्यायांना भूक लागली असेल ना? इश्य, मी येतील की ते आपणहून। इतकी काय आता औपचारिकता राहिलेली नाहीये। हा का मेघनाला पाठवू बोलवायला? काम कर आता। काय ते ठरवा बाई तुम्ही एकदा। एकदा म्हणतात त्यांना बोलवून आण, एकदा म्हणतात थांबा म्हणून। काय चाललंय तुमचं? बसतो का जरा थोडा वेळ तुझ्या बरोबर? बर, बसा। मी काय म्हणते, आजपासून आपण आश्रमात जायला सुरुवात करूया का हो? नाही, मुलं वाट बघत असतील ना आपली। येस, जाऊया जाऊया। त्यांच्यासाठी कोकणातून खाऊ आणलाय, तोही द्यायचा आहे। मग यांना घेऊन जाऊया का, सुरेशराव आणि माधवीताईंना? विचारून बघा बाई तुम्ही त्यांना। नाही म्हणजे त्यांची इच्छा असेल तरच नेऊया त्यांना आपल्या बरोबर। उगीच जुलमाचा रामराम नको। हो, आणि ह्या बाबतीत तर नकोच। बर, विजयाचं आणि तुमचं काही बोलणं झालं का? कशाबद्दल? काय झालंय आता? नाही नाही, म्हणजे तुम्हाला काही जाणवलं का? कशाबद्दल म्हणतेस तू? काल रात्री तर आली आणि ती, तेवढ्यात काय झालं? नाही, तसं काही झालं नाहीये, पण मला आपलं जाणवतंय हो। काहीतरी बिनसलंय तिचं असं वाटतंय मला। नाही म्हणजे रोजच्या प्रमाणे सकाळी ती स्वयंपाकघरात आली, सगळी कामं करत होती, पण बोलत नव्हती काय आमच्याशी। म्हणजे तुटक तुटक वागत होती, रोजच्या सारखी वागत नव्हती ती। मेघनालाही जाणवलं। मेघनाने सुद्धा ना अमितला आवडतात म्हणून स्ट्रॉबेरीज आणल्या। बरं तसं तिने सांगितलं सुद्धा की अमित दादासाठी आणल्यात म्हणून। बरं त्याच्यावरही काहीच उत्तर नाही। बरं नंतर अमितसाठी विजया नाश्ता घेऊन गेली त्याच्या खोलीत, तेव्हा सुद्धा स्ट्रॉबेरीज नेल्या नाही, त्या तिथेच टेबलवर ठेवून गेली। वाईट वाटलं मेघनाला या गोष्टीचं। अरे जनरली विजय अशी वागत नाही। तेच तर म्हणते मी। दुपारी बोलू का तिच्याशी? नाही, नको नको, लगेच नको। काय माणूस कधी कधी स्वतःच्या विचारात असतो, त्याला काही प्रश्न पडलेले असतात, त्यांच्याशी झगडत असतो। स्वतःलाच त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात, शिवाय त्याला डिस्टर्ब करू नये। 1-2 दिवस थांब। चेकवरून काही झालं असेल का हो? नाही म्हणजे अमित आलेला तिच्याशी बोलला असेल का या विषयावर? बोललाच असेल ना। संजीवनी, काळजी करू नकोस, थोडं त्यांच्यावर सोड।
जरा अलिप्तपणे बघ, थोडं दुरून. बघते जमते का मला असं राहणं, असं वागणं, दुरून अलिप्तपणे. विजयाताईंचं काही भिनसलंय का रे? का काय झालं? मनात काहीतरी धुसफूस झाल्यासारखे वाटत होती. आपण दिलेल्या चेक वरून तर काही नसेल ना? हाँ बोल आदित्य. बोलू शकतोय का दादा? नाही म्हणजे मीटिंग मध्ये वगैरे नाहीस ना? नाही नाही अरे मी जरा बाहेर आहे. बोल ना, काय म्हणत होतास? दादा अरे विजयाशी झालं का तुझं बोलणं? अरे नाही ऍक्च्युली, म्हणजे प्रवासाने दमली होती त्यामुळे रात्री बोलणं झालं नाही आणि सकाळी मी जरा गडबडीत बाहेर पडलो. पण मी बोलतो, आज उद्यात मी बोलतो. काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे टेक्निकली नाही 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 म्हणजे त्या बाजूने काही प्रॉब्लेम नाही दादा. ऍक्च्युली मला मेघनाचा फोन आला होता. ती म्हणाली की विजय थोडी अपसेट वाटते, म्हणून फोन केला मी. हो का? नाही मला मला नाही जाणवलं तसं काही. मे बी दुसरं काहीतरी कारण असेल, बाकी काही नव्हतं ना? नाही नाही काय नाही. फोन ठेवू का? ओके बाय. ओके बाय. ताई, मटार आणलेत. आज मुलं क्लासहून आली ना की मटार पराठे आणि स्ट्रॉबेरीज असा प्रोग्राम ठरवलाय. बसा ना ताई, बसा. मयूला फार आवडतात मटार पराठे. आरुषुताई नाही आहेत ना, त्यामुळे तिचे सगळे लाड पुरवायला हवेत. नाही तर बिचारी रडत बसेल, आईची आठवण येते म्हणून. ताई, सकाळी मी तुम्हाला म्हणाले की अमित दादांसाठी स्ट्रॉबेरीज आणल्यात, पण तुम्ही ऐकलं नाहीत की रागावलात माझ्यावर कशामुळे? नाही ग, तुझ्यावर कशाला रागवेन? तू असं काही केलंयस का ज्यामुळे मला राग येईल? मी मेघना, साक्षी आणि पल्लवला आज कॅन्टीन मध्ये ग्रिल सँडविच खाण्याचा मूड आहे, त्याच्यामुळे ते खाऊनच येते. त्यांच्यासाठी मटार पराठे नको करू, उगाच वाया जाते. बरं. मी आलेच. हा बोल. मेघनाला जाणवलं की तू अपसेट आहेस. मी अपसेट आहेच अमित, पण विजया, या विषयावर आपण अजून प्रॉपरली बोललोच नाही आहोत. तू उगाचच डोक्यात राग घालून घेतेस. बरं हे का करतेस तेही सांगत नाहीस. आपण आज बोलूया ना. ह्याच्यावर काय बोलणार आहोत अमित आपण? सगळं क्लिअरच आहे ना. आणि आता याच्यावरून भांडणारच का तू माझ्याशी? हे बघ, माझं स्पष्ट मत आहे, घरच्यांचे असले ना तरी शेवटी ते उपकारच असतात. म्हणजे मला तसं वाटतंय.
हे घे. हे नको 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 नको, बडीशोप नको. अगं सांगितलंय ना तुला, मला बडीशोपचा वास सुद्धा सहन होत नाही. पण मागच्या वेळेस खाल्ली होतीस तू. हो खाल्ली होती मी, पण का खाल्ली होती मी? का? कारण ती तव्यावर अशी मस्त खमंग भाजली होती. अच्छा, म्हणजे भाजली तर तू खाणार, नाही भाजली तर नाही खाणार. बरं बाबा ठीक आहे, वाद नको. अरे हा मेघना, तू म्हणालीस ते जाणवलं मला. विजयाच्या मनात नक्कीच काहीतरी चालतंय आणि चेक व्यतिरिक्त दुसरा काही विषय असेल असं मलाही वाटत नाहीये. ऍक्च्युली दादा आणि मी भावाभावापेक्षा मित्र म्हणून जास्त जवळ आहोत आणि त्यालाही माहिती आणि मलाही आणि विजयाला सुद्धा. तिच्या मनात नक्की काय खटकतंय ते कळत नाहीये. आता जेवताना तिचा तुटकपणा मला वारंवार जाणवत होता. हो मलाही जाणवलं ते. आता जेवणाच्या टेबलावर काही विचारलं नाही मी तिला, पण बहुतेक तिलाही कळलं असावं की माझ्या मनात काय चाललंय ते. बरं तू सकाळी सांगितलंस त्यानंतर ऑफिसला जाऊन मी दादाला फोन केला होता विजयाबद्दल चौकशी करायला, पण त्यानेही काही कळू नाही दिला. आदित्य, पण विजयाताई आल्यानंतरच चेक द्यायला हवा होता का रे? आपण आनंदाच्या भरात आधीच चेक देऊन टाकला आणि आता काहीतरी बिनसलंय. अगं पण ठीक आहे, फार काळ नाही राहणार. नाना आहेत ना. आपल्या घरातलं गाणं कणभर जरी बेसूर झालं ना तरी त्यांना ते लगेच कळतं आणि ताबडतोब ते सूर जुळवण्याच्या कामगिरीवर निघतात. सो डोंट वरी, त्या बाबतीत लकी होत आपण. विजया, तू पण बस. नाही माई नको, नंतर बसते मी. दादा, तुझं विजयाशी काही बोलणं झालं का? अरे नाही, ऍक्च्युली पल्लवचं काहीतरी प्रोजेक्ट होतं, त्यात बिझी होती ती. मी बोलतो ना. अरे आरामात, मी जस्ट विचारलं. तू पण घे ग. माई मला नको चहा. नाही मलाही नको, मी ऑफिसमध्ये घेईन, मला लेट होतोय, निघतो मी. विजया, अगं काही नाही म्हटलं, आल्यापासून धड बोललोच नाही होत ना आपण. गप्पाच नाही झाल्यात आपल्या, म्हणून आले हो मुद्दामून भेटायला. घरचे सगळे बरे आहेत ना ग? खूप दमली असशील नाही? दगदग झाली नाही तुला? खूप जागरण झालेत का ग तुला? नाही, चेहरा एकदम ओढलेला वाटतो तुझा. तुम्ही म्हणताय ना माई, तसं जागरण झाली आहेत ना खूप, त्याच्यामुळे वाटत असेल. कसलं टेन्शन नाहीये ना तुला? नाही माई. काही लागलं तर सांग बरं का. येऊ मग मी, वाट बघते. हा, शांत.
बस बस. माई काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? चेहऱ्यावरून असं वाटतंय तुमच्या. वाटतंय ना माझ्या चेहऱ्यावरून? हो. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे माणसाच्या मनात काय चाललंय ना हे त्याच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं ग आपल्याला. आणि विजयाचंही तसंच झालंय. म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची अगदी बिनचूक उत्तर देते बरं का. पण काहीतरी झालंय, काहीतरी बिनसलंय एवढं मात्र नक्की. खोलवर काहीतरी लागलंय ग तिला. चटाचटा सगळी काम आटपली आणि गेली निघून आपल्या रूम मध्ये. मला मात्र कालपासून राहवत नाहीये. कालपासून कशाला, गावाहून आल्यापासूनच मला वाटतंय की काहीतरी बिनसलंय तिचं. अशी धड बोलतही नाहीये माझ्याशी. तुटल्यासारखी वागते ग आतून. बाहेरून नाव ठेवायलाही जागा नाही बरं का. काय झालंय? तुला काय अंदाज आहे का? हा, म्हणजे अंदाजच. आदित्यने जो चेक दिला अमित दादांना त्यावरूनच काहीतरी असावं. काहीतरी गैरसमज म्हणा किंवा माहित नाही नक्की काय ते. तसा आदित्य म्हणाला होता की आपण सगळेजण मिळून अमित दादांची इच्छा पूर्ण करूया. पण माहिती नाही माई काय झालंय नक्की. पण त्याच्याशी रिलेटेडच काहीतरी असावं. कारण अमित दादाही काही म्हणाले नाहीत विजयाताई आल्या तरी. माझं तर काही डेअरिंगच झालं नाही त्यांना काही विचारण्याचं. आणि त्या तुमच्याशीही काही बोलल्या नाहीत. म्हणजे कशाने तरी नक्कीच हर्ट झाल्यात त्या. प्रत्येकाच्या मनात की नाही फक्त स्वतःचा असा एक स्वतंत्र कप्पा असतो. त्यात त्याच्या तो भावना जपून ठेवत असतो. कुणालाही कळता कामा नयेत म्हणून. पण जवळच्या माणसांना मात्र ते कळल्याशिवाय नाही राहत ग. त्याने त्या भावना कितीही त्यात लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी मात्र खूप अस्वस्थ आहे ग. काळजी वाटते ग मला विजयाची. ठीक आहे, आपण अजून तिला थोडा वेळ देऊया. आई, आत्ता माई आल्या होत्या माझ्याकडे. म्हणजे विचारायला की विजयाताई कशावरून अपसेट आहेत माहिती आहे का? अगो बाई, मग? नाही, ऍक्च्युली मलाही काल तेच जाणवत होतं. त्या अशा एकदम तटस्थ झाल्यासारख्या वागतायत. आई, बाबा काही बोलले नाहीत ना विजयाताईंशी त्या चेकवरून? कधी बोलणार? नाही, मला नाही वाटत बाबा डायरेक्ट विजयाताईंशी बोलतील. एक वेळ ते तुझ्याशी बोलतील, कारण मीच बजावलंय तसं त्यांना. आणि मेघना, बाबांच्या मनातला हेतू वाईट नाहीये ग. अगं, व्यावहारिक दृष्ट्या काही गोष्टी त्यांना खटकत असतील आणि बोलाव्याशा वाटत असतील तर बोलणारच ना ते. पण ते कोणाचा अपमान नाही करणार. काय ग मेघना, एका बाजूने तुम्ही आम्हाला आपली जवळची माणसं म्हणता आणि दुसऱ्या बाजूने आमच्या मनातल्या गोष्टी बोलायला गेलो की नाही का म्हणता. विजया, अगं बस ना. मेघनानी चहा केला आत्ताच. तुला हाक मारणारच होते मी. म्हणलं दोघी आल्यावर तू घ्या. आल्यास बघ. बसा बसा माधवीताई.
अगं ह्या दोघेला तुला हाक मारणारच होते चहा घ्यायला. ये बस बस. अर्जुचा फोन येऊन गेला मगाशी. अय्या काय माहित मला का नाही हाक मारली. अगं तुझा नुकताच डोळा लागला होता आणि विजय ही पडली होती. मग म्हटलं कशाला उठवायचं, तेवढ्यात मी माझा फायदा करून घेतला. मीच गप्पा मारला जरा तिच्याशी. गप्पा काय, आपण फक्त ऐकण्याचं काम करायचं. ती कुठे बोलायला देते दुसऱ्याला. काय म्हणत तरी काय होत्या. काय मॅडम मजेत आहेत तिकडे. सगळ्यांना हसवत असेल दिवसभर, त्यामुळे सगळा क्लास खुश आहे. हिची नुसती मस्ती चालू आहे तिकडे, दंगा चालू आहे. आणि बोलण्यात तर काय, बोलणं आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे मुळी. नाही म्हणजे मला म्हणाली हो, तुमची सगळ्यांची आठवण येते मला. पण मला बाई शंकाच येते हो. काय गो मेघना, बाबाने आले चहा घ्यायला? अहो ते नाही आहेत घरात. अगो बाई, आत्ता कुठे गेले? ते अचानक जातात असे, फार विचारत असले की. असू दे असू दे, काही हरकत नाही. सहजच गेलेत ना पाय मोकळे करायला, ठीक आहे. खुश येत नाही ते आमच्याकडे, मग झालं तर काही हरकत नाही हो. आपणच घेऊया चहा.